ना हात उरले होते, ना कान उरले होते, ना डोळे उरले होते, ना पाय उरले होते. वधस्तंभाला बांधलेला संभाजी राजा अभिमानानं स्वाभिमानानं मातृभूमीसाठी समर्पण व्हायला तयार होता. हापशे जवळ आले, संभाजीराजांच्या जवळ आले. हापशेंनी तलवार बाहेर काढली, सप्प करणा तलवार चालवली. संभाजीराजांची गर्दन मातीमध्ये खाली पडली. शंभू राजा धडा वेगळा करण्यात आला. संभाजीराजांच्या तोंडून एक वाफ निघाली. वाफेबरोबर माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला माझा संभाजीराजा सांगत गेला, सांगा आबासाहेबांना, सांगा आबासाहेबांना, तुमचा छावा मातीत नाही मेला, तुमचा छावा मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे काही असतात, मातीसाठी मरणारे फक्त संभाजी राजे असतात, हे सांगत गेले.